विद्यार्थी मित्रांनो, आज मी आपणासमोर वाणिज्य शाखेतील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रिन्सिपल ऑफ बिझनेस मॅनेजमेंटमध्ये एक पहिल्या प्रकरणावर चर्चा करणार आहे. त्यामध्ये आपणासमोर मी कन्सेप्ट ऑफ मॅनेजमेंट हे घेऊन आलेलो आहे. व्यवस्थापनाची संकल्पना, नेमकं व्यवस्थापन म्हणजे काय, या बाबतीत मी आपणासमोर आज निश्चितच चर्चा करणार आहे. सर्वच उपक्रमाची यशस्वीता निश्चितच यशस्वी व्यवस्थापनावरच ती अवलंबून असते. समाजाचा घटक म्हणून जीवन जगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची निश्चितच काही उद्दिष्टे असतात. वेगवेगळ्या साधनांचा परिणामकारक उपयोग करून आपण आपला हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करत असतो. पण निश्चितच व्यक्तिशः आपल्याजवळ असलेल्या भौतिक असतील, शारीरिक व मानसिक अशा तिन्ही प्रकारच्या साधनांना शेवटी एक मर्यादा असतेच. या मर्यादेमुळेच उद्दिष्ट साध्य करण्याची इच्छा बाळगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला इतर व्यक्तीची मदत घेणे भाग पडते. जेव्हा अनेक व्यक्ती एकत्र येतात, आपली साधने एकत्र करतात व परस्परांशी सहकार्य करू लागतात, तेव्हा ह्या व्यक्तींच्या प्रयत्नामध्ये सामंजस्य व समन्वय निर्माण केल्याशिवाय ह्या व्यक्तींचे प्रयत्न परिणामकारक ठरत नाही. ही जी प्रयत्न परिणामकारक ठरवायची असते, तर निश्चितच आपली जी ध्येय धोरणं आहेत ती गाठण्यासाठी एकमेकांशी परस्पर सहकार्य त्याचं रूप धारण करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. मग सामान्य व पूर्वनिर्धारित हेतू गाठण्यासाठी व्यक्तींनी परस्परांशी केलेले सहकार्य हे जेव्हा संघटनेचे स्वरूप धारण करते, तेव्हा या संघटनेला योग्य दिशा दाखविण्यासाठी जे काही प्रयत्न केले जातात, प्रभावी बनविण्यासाठी निश्चितच व्यवस्थापनाचीच गरज भासू लागते. मग एखादे कार्य, व्यवहार किंवा काही चळवळ जर प्रभावीपणे काम करायचं असेल, घडवून आणायचे असेल, एक आवश्यक असलेली कार्य क्रिया ज्या यंत्रणेद्वारे करण्यात येते, त्या यंत्रणेलाच व्यवस्थापन असे म्हटलं जातं. मग व्यवस्थापनाची संकल्पना ही फार जुनी आहे. शिवाय ती व्यापक असून सातत्याने बदलणारी पण आहे. व्यवस्थापन या संकल्पनेचा अर्थ आपल्याला समजून घेण्यासाठी व्यवस्थापनाच्या क्षेत्रामध्ये विचारवंतांनी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून केलेल्या व्याख्यांचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. ते आपल्याला उपयोगी ठरेल. पण किंबॉल आणि किंबॉल या सुप्रसिद्ध लेखकाच्या मते औद्योगिक उपक्रमामध्ये उपयोगात येणाऱ्या सामग्रीचे आणि व्यक्तीचे नियंत्रण करण्याकरिता आर्थिक सिद्धांताचा अवलंब करण्याच्या क्रियेला व्यवस्थापन म्हणावे, असे किंबॉल यांनी या सुप्रसिद्ध लेखकानं आपलं मत व्यक्त केलेलं आहे. या लेखकाच्या मते व्यवस्थापनाला औद्योगिक उपक्रमाची किंवा कारखान्याची स्थापना करणे, महत्त्वाची ध्येय धोरणे ठरविणे, आवश्यक ती सर्व उपकरणे उपलब्ध करून देणे, संघटनेचे स्वरूप निश्चित करणे, तसेच प्रमुख अधिकाऱ्यांची निवड करणे, अशी विविध कामे करावी लागतात. श्री शुल्जे यांच्या मते व्यवस्थापन ही एक शक्ती असून ती पूर्वनिर्धारित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संपूर्ण संघटनेचे नेतृत्व, मार्गदर्शन आणि संचलन करते. त्यासोबतच ऑलिव्हर शेल्डन यांच्या दृष्टिकोनातून व्यवस्थापन हे उद्योगामधील एक कार्य असून ते प्रशासनाने ठरवून दिलेल्या चौकटीच्या आत पूर्वनिर्धारित धोरणांची अंमलबजावणी करणे आणि विशिष्ट उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी संघटनेचा उपयोग करणे या बाबीशी संबंधित असते, या क्रियांशी संबंधित असते. पण त्यासोबतच
विल्यम स्प्रिंगेल. विल्यम स्प्रिंगेल यांच्या शब्दामध्ये सांगावयाचे झाल्यास, व्यवस्थापन हे संचलनात्मक कार्य असून त्याचा लाभ प्रशासनाने ठरवून दिलेल्या ठळक धोरणांची अंमलबजावणी करण्याशी असतो. विल्यम स्प्रिंगेल यांच्या शब्दामध्ये व्यवस्थापन म्हणजे काय हे जर सांगायचे झाल्यास, व्यवस्थापन हे संचलनात्मक कार्य असून त्याचा संबंध प्रशासनाने ठरवून दिलेल्या ठळक धोरणांची अंमलबजावणी करण्याशी असतो. व्यवस्थापनामध्ये श्रीमती मेरी कुसिंग नाईल्स यांना विशेष महत्त्वाचे स्थान आहे. श्रीमती नाईल्स यांच्या मते व्यवस्थापनाचे कार्य उपलब्ध साधनांचा उपयोग करून उपक्रमाची सामान्य उद्दिष्टे पूर्ण करणे हे असते. श्रीमती मेरी कुसिंग नाईल्स यांच्या मते, श्रीमती नाईल्स यांनी मांडलेल्या मतानुसार व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये व्यवस्थापनाचे कार्य उपलब्ध साधनांचा उपयोग करून उपक्रमाची सामान्य उद्दिष्टे पूर्ण करणे हा असतो. तर श्री ब्रेंच यांनी नियोजन करण्याच्या आणि उपक्रमामधील विविध हालचालींचे नियंत्रण करण्याच्या प्रक्रियेला, श्री ब्रेंच यांनी व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये आपलं मत मांडत असताना नियोजन करण्याच्या आणि उपक्रमातील विविध हालचालींचे नियंत्रण करण्याच्या प्रक्रियेला व्यवस्थापन असे म्हटलेले आहे. तर श्री स्टॅनले व्हॉन्स यांच्यामध्ये पूर्वनिर्धारित उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी निर्णय घेण्याची तसेच उपक्रमात काम करणाऱ्या व्यक्तींच्या हालचालीवर नियंत्रण ठेवण्याची क्रिया म्हणजेच व्यवस्थापन होय. व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये स्टॅनले यांनी मत मांडत असताना पूर्वनिर्धारित उद्दिष्ट, व्यवसायाची उद्दिष्ट, उपक्रमाची उद्दिष्ट पूर्वनिर्धारित उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी निर्णय घेण्याची तसेच उपक्रमामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींच्या त्या हालचालीवर नियंत्रण ठेवण्याची क्रिया म्हणजेच व्यवस्थापन होय असं म्हटलेलं आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, कारखान्याच्या किंवा औद्योगिक उपक्रमाच्या संचलनामध्ये व्यवस्थापकाला कोणती कार्य करावी लागतात यासंबंधी उल्लेख काही लेखकांनी केलेल्या व्याख्यामध्ये आढळून येतो. जेम्स यांच्या मते योजना आखणे, कर्मचाऱ्यांच्या कार्यामध्ये एकसूत्रीपणा आणणे, कर्मचाऱ्यांनी अधिक कार्य करावे याकरिता त्यांना प्रोत्साहित करणे आणि विशिष्ट उद्दिष्ट पूर्ण व्हावे याकरिता त्यांच्या हालचालीवर नियंत्रण ठेवणे ही व्यवस्थापनाची कार्य. त्यासोबतच जॉर्ज टेरी सुद्धा असे म्हणतात की जॉर्ज टेरी यांच्यामध्ये व्यवस्थापनाला योजना तयार करणे, संघटना निर्माण करणे, कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करणे आणि त्यांच्या हालचालीवर नियंत्रण ठेवणे ही कार्य करावी लागतात. तसेच व्यवस्थापन ही सर्व कार्याचा समावेश करणारी एक वेगळीच प्रक्रिया आहे असेही जॉर्ज टेरी यांनी म्हटलेले आहे. यासोबतच लोकांकडून काम करून घेण्याची कला म्हणजे व्यवस्थापन होय. निश्चितच विद्यार्थी मित्रांनो, काही माणसाकडून, काही व्यक्तीकडून आपले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी, निश्चितच काही आपला हेतू पूर्ण करण्यासाठी आपण जर काम करून घेत असू तर त्यासाठी लागणारं कौशल्य निश्चितच हे व्यवस्थापनाशी संबंधित असते. पण लोकांकडून काम करून घेण्याची कला म्हणजेच व्यवस्थापन होय. मॅनेजमेंट इज अन आर्ट ऑफ गेटिंग थिंग्स डन थ्रू पीपल. उपक्रमातील व्यक्तींच्या अंगी गुण किंवा कसब असतात, परंतु त्यांची स्वेच्छेने काम करण्याची इच्छा नसते. त्यांना प्रोत्साहित करून त्यांच्या सामर्थ्याचा आणि अनुभवाचा आपल्या कार्यासाठी योग्य मार्गाने उपयोग करावा लागतो. प्राध्यापक जॉन मी यांच्या मते व्यवस्थापन ही एक कला आहे
त्यांच्याच शब्दामध्ये कारखानदार आणि कामगार यांना जास्तीत जास्त समृद्धी व सुख तसेच जनतेला उत्कृष्ट सेवा मिळवून देण्याच्या उद्देशाने कमीत कमी प्रयत्नामधून जास्तीत जास्त निष्पत्ती मिळवून घेण्याच्या कलेला व्यवस्थापन असे म्हणतात. यासोबतच पीटरसन आणि प्लाउमन या ग्रंथकारांच्या मते सुद्धा व्यवस्थापन हे एक तंत्र आहे. पीटरसन आणि प्लाउमन हे व्यवस्थापनाला तंत्र असं संबोधतात. मग व्यवस्थापन हे एक असे तंत्र आहे की ज्याच्या सहाय्याने विशिष्ट व्यक्ती समूहाचा हेतू किंवा व्यक्ती समूहाचे हेतू किंवा उद्दिष्टे निश्चित केली जातात, त्यांचे स्पष्टीकरण केले जाते आणि ती साध्य करून घेण्याकरिता प्रयत्न केले जातात. मग यावरून आपल्याला व्यवस्थापनाचा अर्थ, व्यवस्थापनाचे उद्दिष्टे तसेच व्यवस्थापनाच्या जबाबदारीवर निश्चितच आपल्याला प्रकाश पडलेला दिसतो. मग व्यवस्थापन हे कारखान्याच्या संचालनाशी, उपक्रमाच्या संचालनाशी संबंधित असलेले महत्त्वाचे कार्य आहे. उपक्रमामध्ये काम करणाऱ्या सर्वच कामगारांकडून आवश्यक ते प्रयत्न करून घेण्याची जबाबदारी निश्चितच व्यवस्थापनाची असते. हे कार्य शास्त्रीयपणे व प्रभावीपणे केले जात असल्यामुळे याच व्यवस्थापनाला तंत्र किंवा कला असेही म्हणतात. म्हणूनच व्यवस्थापन ही कलाही आहे आणि निश्चितच तंत्रही आहे असं म्हटलं जातं. मग व्यवस्थापनामध्ये अनेक कार्यांचा समावेश होतो. ही सर्व कार्य पार पाडणाऱ्या व्यक्ती समूहाला व्यवस्थापन म्हणण्याची पद्धती सर्वत्रच रूढ झालेली आहे. मग या व्यवस्थापनाच्या संकल्पनेबाबत निश्चितच आपण ती संकल्पना कशा पद्धतीनं वेगवेगळ्या तज्ज्ञांनी, लेखकांनी मांडलेली आहे हे आपण पाहिलेलं आहे. मग हे पाहत असताना निश्चितच मानवी व इतर साधन सामग्रीचा वापर करून पूर्वनियोजित उद्दिष्टे ठरविण्यासाठी व ती साध्य करण्यासाठी नियोजन, संघटन, मार्गदर्शन, प्रेरणा देणे व नियंत्रण करणे यांचा समावेश असलेली विशिष्ट प्रक्रिया म्हणजे व्यवस्थापन होय, असे मत जॉर्ज टेरी यांनी मांडलेले आहे. जॉर्ज टेरी या थोर व्यवस्थापन विचारवंताने व्यवस्थापनाची व्याख्या मांडली. व्यवस्थापन प्रक्रियेअंतर्गत येणाऱ्या घटकांचा समावेश त्यांनी किती खुबीने करून घेतला आहे हे आपल्याला लक्षात येईल. म्हणूनच असे म्हटले जाते की व्यवस्थापन ही एक मानवीय प्रक्रिया आहे, ज्या प्रक्रियेमध्ये त्याला भविष्यकालीन नियोजन करावे लागते, व्यवसायामध्ये प्रभावी संघटन उभारावे लागते, आपल्या सहकार्यांना व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करावे लागते, तसेच त्यांना कार्याकरिता प्रेरित करावे लागते, मोटिवेट करावे लागते व एवढे सर्व झाल्यावर एकूणच संपूर्ण प्रक्रिया ही नियंत्रणात राहील याचीही खबरदारी घ्यावी लागते. मग व्यवस्थापन ही व्यवस्थापनातील अशी कृत्रिम व्यक्ती आहे जी डोळ्याने स्पष्ट पाहत असते, जी कमालीची दूरदृष्टी बाळगून असते. ही व्यक्ती कानाने ऐकत असते. व्यवसाय हा अनेक व्यक्तींचा समूह असतो, त्याला प्रत्येकाच्या प्रतिक्रिया ऐकाव्या लागतात. तो तोंडाने आदेश देत असतो, सूचना देत असतो, कम्युनिकेशन करत असतो. निश्चितच त्याचा मेंदू हा निर्णय प्रक्रियेमध्ये व्यस्त असतो, भविष्यकाळाचे तो नियोजन करत असतो. मग वेगवेगळे नवनवीन तंत्रज्ञान व साधने निश्चितच या मॅनेजमेंटकडून, व्यवस्थापनाकडून हाताळली जातात. प्रत्येक पाऊल हा व्यवसायाच्या दृष्टीने पुढेच टाकला जातो. एकूणच तो नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यात गुंतलेला असतो. स्पर्धेचा विचार करून आपल्या व्यवसायास नंबर 1 कसं बनवता येईल यासाठीच यशस्वी व्यवस्थापक नेहमी प्रयत्नशील असतो. आज एखादा उपक्रम उभारणे आणि यशस्वी करणे सहज आणि सोपे राहिलेले नाही. निश्चितच वेगवेगळी साधने गोळा करून त्याची उभारणी करावी लागते, त्याचा आराखडा तयार करावा लागतो, भविष्यकालीन अंदाज बांधावे लागतात, वेगवेगळ्या अडचणीवर मात कशी करावी लागेल या बाबतीतही विचारविनिमय केला जातो. मग व्यवस्थापनामुळे व्यवसायाला एक विशिष्ट दिशा मिळत असते, विशिष्ट उद्दिष्ट प्राप्त करता येतात. मग या उद्दिष्ट पूर्तीची जबाबदारी निर्माण करण्यासाठी
कामातील विस्कळीतपणा कमी करण्यासाठी, काही ध्येय गाठण्यासाठी निश्चितच व्यवस्थापन हे एक चांगल्या पद्धतीनं कार्य करतं. मग वेगवेगळ्या तज्ज्ञांनी केलेल्या व्याख्या पाहिल्यानंतर निश्चितच हेनरी फेयॉल हाही एक व्यवस्थापनामधला अत्यंत तज्ज्ञ असा मानला गेलेला लेखक, रिसर्चर, संशोधक हेनरी फेयॉल यांनी सुद्धा व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये आपलं मत मांडलेलं आहे. हेनरी फेयॉल यांच्या मते व्यवस्थापन म्हणजे भवितव्य ठरवणे, नियोजन करणे, संघटन करणे, साधन मिळवणे, समन्वय साधणे व नियंत्रण ठेवणे होय. यालाच त्यांनी व्यवस्थापन असं म्हटलेलं आहे. त्यासोबतच प्राध्यापक हेरॉल्ड कुंटझ यांनी सुद्धा व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये मत मांडत असताना औपचारिकरित्या संघटित केलेल्या व्यक्ती समूहाबरोबर कार्य करणे व समूहातील इतरांकडून काम करून घेण्याची कला म्हणजे व्यवस्थापन होय, असं मत प्राध्यापक हेरॉल्ड कुंटझ यांनी मांडलेलं आहे. यासोबतच किंबॉल अँड किंबॉल यांनी सुद्धा उपक्रमातील साधन सामुग्रीचे आणि व्यक्तीचे नियंत्रण करण्याकरता आर्थिक सिद्धांत वापरण्याची कला म्हणजे व्यवस्थापन होय असे म्हटलेले आहे. किंबॉल आणि किंबॉल म्हणतात उपक्रमातील साधन सामग्रीचे आणि व्यक्तीचे नियंत्रण करण्याकरता आर्थिक सिद्धांताचा वापर करण्याची कला म्हणजे व्यवस्थापन होय. यासोबतच EFL ब्रँच यांनी व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये नियोजन करण्याच्या आणि नियमन करण्याच्या प्रक्रियेला प्रबंधन असं म्हटलेलं आहे. प्रबंधन मीन्स व्यवस्थापन असं म्हटलेलं आहे. त्यासोबतच स्टॅले व्हॉन्सन यांनी सुद्धा व्यवस्थापनाचं मत मांडत असताना पूर्वनिर्धारित उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी निर्णय देण्याची तसेच उपक्रमामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींच्या हालचालीवर नियंत्रण ठेवण्याची क्रिया म्हणजे व्यवस्थापन होय असं स्टॅले व्हॉन्सन यांनी आपलं मत मांडलेलं आहे. यासोबतच जे.एन. शुल्ज यांनी सुद्धा व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये आपलं मत व्यक्त करत असताना व्यवस्थापन ही एक अशी शक्ती आहे की जी संघटनेने पूर्वनियोजित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी पुढाकार घेते, मार्गदर्शन करते आणि दिशा ठरवते, असं मत जे.एन. शुल्ज यांनी व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये व्याख्या करत असताना मांडलेलं आहे. यासोबतच अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल यांनी सुद्धा आपलं मत मांडत असताना व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये नैसर्गिक शक्ती व साधनांचा मानवी फायद्यासाठी उपयोग करून घेण्यासाठी मानवी प्रयत्नांचे संघटन व मार्गदर्शन करण्याची कला म्हणजे व्यवस्थापन होय असं म्हटलेलं आहे. मग यावरील सर्व व्याख्येवरून विद्यार्थी मित्रांनो आपण अनेक तज्ज्ञांच्या, व्यवस्थापकीय तज्ज्ञांच्या, शास्त्रज्ञांच्या, संशोधकांच्या, प्राध्यापकांच्या त्यांनी व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये जी काही व्यवस्थापनाची उद्दिष्टे, उपक्रमाची उद्दिष्टे गाठण्यासाठी व्यवस्थापनाला असं महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. या सर्वच तज्ज्ञ व्यक्तींची आपण निश्चितच व्याख्या पाहिलेल्या आहेत, त्यांचं मत मांडलेलं आहे, जेणेकरून त्या व्यवस्थापनाला व्यवसायामध्ये, उपक्रमामध्ये निश्चितच किती महत्त्वाचं स्थान आहे, उपक्रमामध्ये व्यवस्थापनाला किती महत्त्वाचं स्थान आहे हे यावरून निश्चित लक्षात येतं. मग वरील या अनेक लेखकांनी मांडलेल्या व्याख्येवरून निश्चितच काही उद्दिष्टे मी आपल्यासमोर मांडणार आहे. मग वेगवेगळ्या व्याख्येने काही वैशिष्ट्ये प्रत्येक लेखकाने आपल्या व्याख्येतून निश्चित असं मत व्यक्त केलेलं आहे. या सर्वांचा विचार करून निश्चितच काही वैशिष्ट्यांची निर्मिती या व्यवस्थापनामध्ये होते. व निश्चितच यावरील सर्व व्याख्येतून मी सर्व प्राध्यापकांची, संशोधकांची, लेखकांची व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये या सर्वांनी मत मांडलेलं आहे
त्यांची वैशिष्ट्ये मी आपणासमोर ठेवणार आहे. मग सर्वप्रथम व्यवस्थापनाची जी काही विभिन्न कार्य असतात, व्यवस्थापनाची जी विभिन्न कार्य असतात, ही सर्व कार्य निश्चितच एकमेकांशी परस्परांशी संबंधित व परस्पर पूरक असतात. उभे आडवे, जसं आपण कपडा विणत असताना उभे आडवे सगळे धागे विणली जातात, तसे व्यवस्थापनाची ही विविध कार्य एकत्रित आल्यानंतर व्यवस्थापनाची प्रक्रिया अस्तित्वात येते. त्यासोबतच दुसरं वैशिष्ट्य सांगता येईल, एकापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र आल्याशिवाय, उद्दिष्टांच्या बाबतीमध्ये त्यांचे एकमत झाल्याशिवाय, त्यांनी आपली साधने एकवटल्याशिवाय व्यवस्थापनाची गरज जाणवत नाही. मग व्यवस्थापनाचा संबंध विशिष्ट व्यक्ती समूहाशी जसा असतो तसाच तो उत्पादनाच्या विभिन्न साधनांशी पण असतो. तिसरं वैशिष्ट्य सांगत असताना मी असं म्हणेन, व्यवस्थापनाला विविध कार्य करावी लागतात, अनेक कामं करावी लागतात. तरी या कार्याशी निश्चितच कार्याची निष्पत्ती व्यवसायाचे उद्दिष्ट साध्य करून घेण्यामध्येच होत असते. उपक्रमाची उद्दिष्टे अनेक असली तरी नफा मिळविणे हे एक त्यापैकी सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट त्या उपक्रमाचं असतं. योग्य प्रमाणात नफा मिळविण्यासाठी महत्त्वाचे उद्दिष्ट गाठण्यात न आल्यास व्यवस्थापनाला निश्चितच अपयश आले असे म्हणावे लागते. म्हणून नफ्याचे प्रमाण हे व्यवसायाचे यश निश्चित करण्याची एक कसोटी आहे असे आपणास म्हणण्यास काहीही हरकत नाही. पण जर एखादं व्यवस्थापन कौशल्य, निपुण कौशल्याचं चांगलं असेल तर निश्चितच त्या संबंधित उपक्रमाचा विकास झाल्याशिवाय राहत नाही, उन्नती झाल्याशिवाय राहत नाही. चौथं वैशिष्ट्य सांगत असताना मी असं सांगेन, श्रम, भांडवल आणि सामग्री ही उत्पादनाची साधने एकत्र आल्यामुळे आपोआपच उत्पादन कार्याला चालना मिळत नाही किंवा विकासही घडून येत नाही. या कार्याला व्यवस्थापनाचा स्पर्श आवश्यक असतो. संसाधनाचे व्यवस्थापन कार्यक्षम पद्धतीने करण्यात आल्यास त्याची निष्पत्ती किंवा परिणाम चांगले मिळतात. उलट व्यवस्थापन अकार्यक्षम असल्यास प्राप्त होणारे परिणाम अत्यंत असमाधानकारक असतात. व्यवस्थापनाच्या दर्जावर उत्पत्तीची पातळी अवलंबून असते. एखाद्या उपक्रमाच्या पातळीवर हा परिणाम जसा दिसतो तसा अर्थव्यवस्थेच्या पातळीवर सुद्धा स्पष्टपणे जाणवत असतो. म्हणून व्यवस्थापनाची काही कार्य असतात. दुसरं वैशिष्ट्य सांगत असताना व्यवस्थापनाची काही कार्य असतात, जबाबदाऱ्याही असतात, पण शेवटी व्यवस्थापनाचे सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे ते इतर लोकांकडून, इतर कर्मचाऱ्यांकडून काम करून घेणे हेच असते. मग व्यवस्थापनामध्ये अधिकाराची एक व्यवस्था अंतर्भूत असते. व्यवस्थापनामध्ये निश्चितच काही जबाबदाऱ्या, काही अधिकार यांची एक व्यवस्था अंतर्भूत असते. ही व्यवस्था एखाद्या उभ्या त्रिकोणासारखी असते. या त्रिकोणाचा पाया हा व्यापक असला तरी वरच्या दिशेने तो निमुळता होत गेलेला असतो. सर्वोच्च बिंदूवर उपक्रमातील सर्व सत्ता केंद्रित झालेली असते. नंतरच्या स्तरावर सत्ता क्रमशः कमीत कमी होत गेलेली असते. व्यवस्थापनाला सारे काही टाळता येईल, परंतु निर्णय घेणे टाळता येत नाही. तात्काळ निर्णय घ्यावे लागतात, अनेक निर्णय घ्यावे लागतात. प्रत्येक पाऊल हा निर्णयाशी संबंधित असतो. म्हणून व्यवसायामध्ये, उपक्रमामध्ये व्यवस्थापनाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्याच्याशिवाय उपक्रम यशस्वी होऊ शकत नाही. व्यवस्थापन, कौशल्यप्राप्त व्यवस्थापन, चांगलं व्यवस्थापन निश्चितच त्या उपक्रमाला एक यथोच्च शिखरावर नेऊन ठेवल्याशिवाय राहत. प्रत्येक प्रश्नाच्या संदर्भात व्यवस्थापनामुळे निरनिराळे पर्याय उपलब्ध असतात. उपलब्ध पर्यायापैकी प्रत्येक पर्यायाचे गुणदोष असले तरी विभिन्न दृष्टिकोनातून विचार केल्यास उपलब्ध पर्यायापैकी एकच पर्याय उत्कृष्ट असतो. या विशिष्ट पर्यायाची निवड करणे म्हणजेच निर्णय होय. मग व्यवस्थापक हे काही करतात
ते निर्णयाच्या माध्यमातूनच. मग निर्णय प्रक्रियेशिवाय व्यवस्थापनाची कल्पनाही करता येत नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, व्यवसायामध्ये निश्चितच उपक्रमामध्ये व्यवस्थापनाला खूप असं महत्त्वाचं स्थान आहे. आणि शेवटचं वैशिष्ट्य सांगत असताना मी असं म्हणेन, व्यवस्थापन म्हणजे निव्वळ सत्ताधिष्ठित संरचना नव्हे. सहाय्यकांना आदेश दिल्यानंतर त्यांनी ते पाळावेत याकरिता त्यांच्यावर जबरदस्ती करण्याची पाळी येत असेल तर अशा परिस्थितीत कार्यक्षम व्यवस्थापनाची कल्पनाही करता येणार नाही. नेतृत्व हा व्यवस्थापन प्रक्रियेचा केंद्रबिंदू होय. निश्चित उद्दिष्ट गाठण्याकरिता इतरांना प्रोत्साहित करण्याची व त्यांना मार्गदर्शन करण्याची योग्यता म्हणजे नेतृत्व होय. मग नेतृत्व म्हणजे योजना व प्रत्यक्ष कृती यांना साधणारा दुवा होय. नेतृत्वामुळे निश्चितच व्यवसाय संघटनेला दिशा आणि गती मिळत असते. म्हणून योग्य नेतृत्व व्यवसायामध्ये असेल, व्यवस्थापन कौशल्य व्यवसायामध्ये चांगल्या पद्धतीचं असेल तर निश्चितच व्यवसायाची व्याप्ती वाढल्याशिवाय राहत नाही, व्यवसायाची उन्नती झाल्याशिवाय राहत नाही. मग इतरांकडून काम करून घेणे. व्यवसायामध्ये अनेक व्यक्तींचा समूह असतो, अनेक कर्मचाऱ्यांशी संपर्क येत असतो, प्रत्येकजण सूचना सांगणारा असतो आणि प्रत्येक सूचनाचं अवलोकन त्या व्यवस्थापनाला करावं लागतं. म्हणून ही व्यवस्थापन प्रक्रिया जशी कला आहे तसं ते एक टेक्निकही आहे. ज्या व्यक्तीकडे अशा स्वरूपाचं टेक्निक असतं तो आपल्या कला कुशलतेने निश्चितच व्यवसायाला यशोशिखरावर नेऊन ठेवत असतो. कंपनीच्या बाबतीमध्ये, उपक्रमाच्या बाबतीमध्ये कर्मचाऱ्याच्या वेतनाबरोबरच त्याच्या सुखसोयीबरोबरच आपल्या उपक्रमाचा नफा वाढवणे हे सुद्धा मुख्य उद्दिष्ट त्या व्यवस्थापनाचं असतं. जास्तीत जास्त नफा कमवणे, जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना लाभ देणे, प्रेरित ठेवणे, जेणेकरून त्या कर्मचाऱ्याचं मनोबल उंचावलेलं असेल. मनोबल उंचावणारं नेतृत्व निश्चितच त्या व्यवस्थापनामध्ये असणं अत्यंत गरजेचं असतं. जेणेकरून व्यवस्थापनामध्ये समयसूचकता, अभिप्रेरणा, अनेक कलागुणांचा अवलंब करणारी ही व्यवस्थापन मंडळी, कार्यकुशलता जाणून घेणारे हे व्यवस्थापन मंडळ जर निश्चित एखाद्या उपक्रमामध्ये असेल आणि त्याचं पालन करणारं असेल तर अशा ठिकाणी काम करणाऱ्या अनेक लोकांना निश्चितच सर्वच कर्मचारी, उपक्रमातील सर्वच घटक निश्चितच एका प्रेरणेने उत्साहित होऊन निश्चितच सतत आणि दीर्घकाळ प्रयत्नशील राहतील, कार्यरत राहतील आणि आपला व्यवसाय, आपला उपक्रम निश्चितच ध्येयप्राप्तीसाठी, उद्दिष्ट प्राप्तीसाठी प्रयत्नशील असेल. म्हणूनच आजच्या या कॉर्पोरेट जगतामध्ये, या व्यापारी जगतामध्ये सर्वात महत्त्वाचं स्थान आज आपण कॅपिटल, भांडवल, त्या भांडवलाची योग्य गुंतवणूक योग्य ठिकाणी केल्यानंतरही, जर त्या ठिकाणी गुंतवणूक केल्यानंतरही खूप मोठ्या या कॉर्पोरेट जगतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्यानंतरही जर मॅनेजमेंट कौशल्य, व्यवस्थापन कौशल्य चांगल्या पद्धतीने हाताळलं गेलं नाही तर गुंतवलेल्या भांडवलाला काहीही उपयोग होणार नाही. मोठ्या प्रमाणात या कॉर्पोरेट जगतामध्ये भांडवलाची गुंतवणूक केल्या जाते, त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे आर्थिक भांडवल गुंतवलं जातं त्याचप्रमाणे कर्मचारीसुद्धा त्या ठिकाणी यशस्वी कार्य करण्यासाठी त्यांची नियुक्ती केल्या जाते. व्यवसायाला, उपक्रमाला यशस्वीतेसाठी त्या उपक्रमामध्ये, व्यवस्थापनामध्ये कार्य करणाऱ्या व्यक्तींची सुद्धा नितांत आवश्यकता असते. आणि या व्यवस्थापन मंडळीमध्ये सुद्धा निश्चितच तज्ज्ञ, हुशार, संशोधक
अशा वृत्तीचे लोक, असा समूह या व्यवस्थापन मंडळामध्ये उपक्रमामध्ये कार्यरत असतो आणि निश्चितच तो आपल्या यशस्वी उपक्रमासाठी कार्य करत असतो. आज आपण कन्सेप्ट ऑफ मॅनेजमेंट निश्चितच समजून घेतलेले असेल. मॅनेजमेंट म्हणजे काय, अनेक तज्ज्ञांनी मांडलेल्या व्याख्या आज आपण निश्चित चर्चेलेल्या आहेत. त्यांच्या व्याख्येवरून काही वैशिष्ट्येसुद्धा आपण निश्चित आपल्यासमोर मांडलेले आहेत. आज आपण या ठिकाणी थांबू. धन्यवाद.